नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या सेक्शनसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येईल वेगवेगळ्या प्लेनसाठीचा, जसं की रेक्टँगल असेल, हॅलो रेक्टँगल असेल, सर्क्युलर सेक्शन असेल किंवा ट्रायंग्युलर सेक्शन असेल. ह्या वेगवेगळ्या सेक्शनसाठी नक्की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार आहे ते बघूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेक्टँग्युलर सेक्शन बघूयात. रेक्टँग्युलर सेक्शन, तर रेक्टँग्युलर सेक्शनसाठी नक्की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येईल, अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस. आणि ज्या वेळेला त्या ॲक्सिसेस त्याच्या सेंट्रॉइडमधून म्हणजे कोणाच्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडमधून पास होत असतील त्यावेळेला त्यांचे फॉर्म्युलेस काय येतील ते पाहूयात. ठीक आहे, तर इथं अगोदर आपण रेक्टँगल एक ड्रॉ करूयात. ठीक आहे, सो दिस इज अन रेक्टँगल की ज्या रेक्टँगलचा बेस आहे बी, डेप्थ आहे डी. ठीक आहे, मी दोन ॲक्सिसेस ड्रॉ करतोय. हॉरिझॉन्टल आहे एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे, आता ह्या दोन्ही पण ॲक्सिस कुठून पास होत आहेत रे, त्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडमधून पास होतात. ठीक आहे, त्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडमधून पास होतात. जर ह्या दोन ॲक्सिस त्याच्या सेंट्रॉइडमधून पास होत असतील तर तर रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस काय येईल ते बघूयात आपण. तर त्याचे दोन स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत बघा. जर मला आय एक्स एक्स फाइंड करायचं असेल म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस वेन दॅट ॲक्सिस इज पासिंग थ्रू इट सेंट्रॉइड, ज्या वेळेला ती ॲक्सिस त्याच्या सेंट्रॉइडमधून पास होते त्यावेळेला तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार आहे, तर तो फॉर्म्युला येतो बघा बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. हा फॉर्म्युला आहे बघा, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 आय एक्स एक्स. तोच मला आय वाय वाय फाइंड करायचा असेल तर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस की ज्या वेळेला ती वाय ॲक्सिस त्याच्या सेंट्रॉइडमधून पास होते, त्याच्या म्हणजे कोणाच्या रेक्टँगलच्या. तर तो फॉर्म्युला काय आहे बघा. इथं काय केलं होतं आपण आय एक्स एक्सला बी डी क्यूब बाय 12, इथं फक्त काय चेंज होणार आहे डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. हा फॉर्म्युला आहे बघा, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले आहेत रेक्टँगलसाठीचे. ठीक आहे, जर मला रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस फाइंड करायचा असेल तर तो फॉर्म्युला काय आहे बी डी क्यूब बाय 12 एक्स ॲक्सिससाठी आणि वाय ॲक्सिससाठी डी बी क्यूब बाय 12. ठीक आहे, तोच मला जर हॅलो रेक्टँगलसाठी फाइंड करायचा बघा. ठीक आहे, मी हा रेग्युलर रेक्टँगलसाठी फॉर्म्युले बघितले आय एक्स एक्स आणि आय वाय वाय, तेच मला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय मला हॅलो रेक्टँगलसाठी बघायचे. हॅलो म्हणजे कसे रे, पोकळ. म्हणजे मी हा एक मोठा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे आणि एक छोटा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, असे दोन रेक्टँगल ड्रॉ केलेले आहेत. दोघांसाठी मी एक व्हर्टिकल वाय ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल माझी एक्स ॲक्सिस ड्रॉ केलेली. दोन्ही पण ॲक्सिस कुठून पास होत आहेत रे, त्याच्या सेंट्रॉइडमधून, त्या हॅलो रेक्टँगलच्या सेंट्रॉइडमधून पास होत आहेत. छोटा रेक्टँगल आहे की ज्याचा बेस आहे स्मॉल बी, डेप्थ आहे स्मॉल डी. मोठा रेक्टँगल आहे ज्याचा बेस आहे कॅपिटल बी आणि डेप्थ आहे कॅपिटल डी. आता मला ह्याच्यासाठी म्हणजेच कोणासाठी हॅलो रेक्टँगलसाठी जर मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले फाइंड करायचे आहेत कुठं अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस जर फाइंड करायचे असतील तर ते काय येणार आहेत बघा. तर ते फॉर्म्युले असे येणार आहेत बघा. एक्स ॲक्सिससाठी येतो कॅपिटल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे, तोच मला वाय ॲक्सिससाठी काय येतो, बीच्या ऐवजी फक्त डी करायचं म्हणजे कॅपिटल डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. सो दीज आर द टू फॉर्म्युलेज टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. हे दोन फॉर्म्युलेज आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस फाइंड करण्यासाठी, कोणासाठी हॅलो रेक्टँगलसाठीचे. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. आता तिसरं जर आपण पाहिलं सर्क्युलर सेक्शन, तिसरं आहे बघा सर्कल. ठीक आहे, जर सर्क्युलर सेक्शन असेल सो मी सर्क्युलर सेक्शन ड्रॉ करतो. त्याचा हा सेंट्रॉइड असणार आहे, सेंट्रॉइडमधून पास होणारी व्हर्टिकल वाय ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून पास होणारी हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. ठीक आहे, सेम मला सर्कलसाठी काय फाइंड करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस. आता जर सर्क्युलर सेक्शन आपण पाहिला तर सर्क्युलर सेक्शनमध्ये आय एक्स एक्स आणि आय वाय वाय हा सेम असतो. ठीक आहे, जी ज्या सर्क्युलरचा डायमीटर आहे डी, की ज्या सर्क्युलर सेक्शनचं डायमीटर आहे डी, तर आय एक्स एक्स आणि आय वाय वाय हा सेम असतो. आणि आय एक्स एक्स आणि आय वाय वायची व्हॅल्यू काय येणार आहे बघा सर्क्युलर सेक्शनसाठी, तर ती देखील स्टँडर्ड आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे बघा π/64 d⁴. दिस इज अन स्टँडर्ड फॉर्म्युला, π/64 d⁴. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सर्क्युलर सेक्शनसाठीचा. ठीक आहे, तोच मी हॉलो सर्क्युलर सेक्शन जर घेतला हॉलो, ठीक आहे, तोच जर मी हॉलो सर्कल जर कन्सिडर केला, हॉलो सर्क्युलर सेक्शन जर घेतला, हॉलो म्हणजे कसा रे बघा, हा एक मोठा सर्कल आणि एक छोटा सर्कल आहे. छोटा सर्कल की ज्याचा डायमीटर स्मॉल डी, मोठा सर्कल ज्याचा डायमीटर आहे कॅपिटल डी. दोन ॲक्सिसेस ड्रॉ करतो, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस
व्हर्टिकल असणार आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला काय असणार आहे आय एक्स एक्स आणि आय वाय वायसाठी कोणासाठी हॉलो सर्क्युलर सेक्शन जर असेल हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. ठीक आहे. तो देखील सेमच असणार आहे. सेम असणार म्हणजे काय असणार आहे बघा, तर त्याचा देखील स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा आय एक्स एक्स इक्वल टू आय वाय वाय आणि तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा मोठ्या सर्क्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया वजा छोट्या सर्क्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कसं येणार आहे पाय बाय 64 डी रेस टू 4 मायनस पाय बाय 64 स्मॉल डी रेस टू 4 हा असा फॉर्म्युला आहे. आपण इथून पाय बाय 64 कॉमन काढू शकतो, बाहेर काढू शकतो, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. ठीक आहे. तर ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कशासाठीची, तर ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला अबाउट एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय ॲक्सिस फाइंड करायची असेल तर. ठीक आहे. तर हे काही स्टँडर्ड शेप आपण पाहिलेले आहेत. एक रेक्टँग्युलर सेक्शन पाहिला, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन पाहिला, सर्क्युलर सेक्शन आणि हॉलो सर्क्युलर सेक्शन पाहिला आणि प्रत्येकासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलेस पाहिले. थँक्यू.